बातमीकडे दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरेला जामीन मंजूर झालाय। दाभोलकर कुटुंब आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे। पूर्ण ताकदीनं लढाई लढू असं यावेळेस मुक्ता दाभोलकर म्हणाले। आपल्यासोबत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सचिन अंदुरे त्यांना आजच जामीन मिळाला असा निकाल समोर आलेला आहे, काय सांगा? आज 18 ऑगस्ट आहे। 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 13 वर्ष पूर्ण होतील आणि आज सचिन अंदुरेला जामीन मिळालेला आहे। शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे दोघेही सेशन कोर्टाच्या निकालानुसार डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आहेत। त्यातल्या शरद कळसकर यांना जामीन ऑलरेडी एप्रिलमध्ये मिळालेला आहे आणि आता सचिन अंदुरेंना जामीन मिळालेला आहे। यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये शरद कळसकरांच्या जामिनाच्या विरोधात गेलेलो आहोत आणि सचिन अंदुरे संदर्भात देखील आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। 13 वर्षापासून पुढची 4-5 वर्ष जर 4 माणसांचे खून झाले, त्यानंतर हे सत्र थांबलं कारण तपास यंत्रणांनी लोकांना ताब्यात घेतलं होतं। ते आतापर्यंत सगळे आत होते तुरुंगामध्ये। आता जेव्हा एक एक करून हे बाहेर आलेले आहेत आणि हे दोघं डॉक्टरांच्या खुनातले आरोपी देखील बाहेर आता जामीन मिळून येत आहेत, तर अशा वेळेला जे लोकशाहीमध्ये विवेकवादी विचार मांडतील त्यांच्या जीवाची काय हमी, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही निश्चित या संदर्भामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहोत। तर आपण पाहिलं तर हे जे निकाल आहे, या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची तयारी त्यांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।